भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा सांगलीमध्ये होत असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून आणि वीरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून तसंच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्नेहल सावंत, सचिन सावंत, जगन्नाथ ठोकळे यांच्या सहकार्यानं साकार होत आहे। या सोहळ्यानिमित्त दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिरज मिशन हॉस्पिटल चौक ते भीमांगण परिसर सांगली या दरम्यान भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। सांगली शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन अध्यक्ष स्नेहल सावंत आणि सेक्रेटरी वीरेंद्र थोरात यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलंय। सर्वप्रथम पाहूया। सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना सविनय जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगली, मी सौ स्नेहल सचिन सावंत अध्यक्षा, सर्व समाजातील भीम अनुयायींना आवाहन करते की आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विशेष निधीतून आज जो निधी प्राप्त झाला आणि त्या निधीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पश्चिम महाराष्ट्रातील 14 फुटी पुतळा आज आपल्या सर्वांच्या समोर उभा राहतोय, तर सर्व समाजातील भीम अनुयायींना आवाहन करते की बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि ह्या सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार व्हावं। तसेच आमच्या समितीचे पदाधिकारी वीरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि सर्व आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आमचे सहकारी जगन्नाथदादा ठोकळे आणि मी स्वतः सौ स्नेहल सचिन सावंत या सर्वांच्या सहकार्यानं आणि प्रशासनाच्या आणि सर्व प्रशासकीय बरोबरीनं हा सोहळा संपन्न होतो। तरी ह्या सोहळ्यामध्ये सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती करते। जय हिंद। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो सांगली शहराच्या विकासासाठी 50 कोटी रुपये निधी दिला होता, त्या निधीमधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 14 कोटी पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर केले होते। ते काम आता पूर्ण झाले असून त्या भव्य पुतळ्याच्या आगमन सोहळा येत्या रविवारी 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मिरज मिशन येथून सुरू होणार आहे। मिरज मिशन येथे सर्व नागरिक, सर्व आमदार, खासदार, प्रतिष्ठित लोक येथे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे। मिरज मिशनपासून आपली ही आगमन सोहळ्याची रॅली ही विजयनगर, विश्रामबाग, पुष्पराज चौक मार्गे स्टेशन रोडने स्टँड आपल्या भीमांगण परिसरपर्यंत येणार आहे। ह्या रॅलीमध्ये जिल्ह्यातून सर्व भीम अनुयायी आणि बहुजन लोक सामील होणार आहे, त्यामुळे ही रॅली खूप मोठी आणि दिमागदार होणार आहे। या रॅलीमध्ये जयंती महोत्सवाच्या वतीने विविध वाद्य असतील, विविध देखावे असतील, तरी सर्व नागरिकांनी आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी व्हावं, असं मी जयंती महोत्सवाचं सेक्रेटरी म्हणून आवाहन करतो।